नित्यसेवा. नित्यसेवा हा पहिला शब्द ऐकल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो तो एकच प्रश्न, तो म्हणजे स्वामींची नित्यसेवा म्हणजे तरी नक्की कोणती? काय वाचू? कोणता जप करू? किती जप करू? मग मी 11चा माळ करायचं की 3 अध्याय करायचे? जर 11 माळ नाही झाल्या तर स्वामी रागवणार तर नाही ना? किंवा काही चुकीचं घडलं तर? असे असंख्य नाना प्रश्न आपल्या मनात येतात. आता नित्यसेवा म्हणजे अमुक अमुक जपच करायचं, एवढंच अध्याय करायचे असं नाही. कोणतीही सेवा नित्यनियमाने केलेली सेवा म्हणजे नित्यसेवा. मग तो रोज केलेला जप असो, मग तो कितीही असो, किंवा तारक मंत्र, किंवा स्वामींची आरती, त्यांचं स्तवन, मानसपूजा इत्यादी. देव हा भक्तिभावाचा भुकेला असतो. त्यांचं नाव घेताना भीती ठेवून करू नका, मोजू नका. जेवढं जप होईल, एखाद वाचन होईल तेवढं करा. चालता बोलता काम करताना स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. शेवटी कोणत्याही सेवेचा भाव महत्त्वाचा, बाकी स्वामी सांभाळून घेतात हो. म्हणून सेवा करताना कोणत्याही बंधनात अडकू नका, घाबरू नका, निस्वार्थ सेवा करा. स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.